श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 73वा सर्ग वाचूया. क्लेशरहित कर्मे करणाऱ्या श्रीरामांचे हे कथन ऐकून द्वारपालाने कुमार भरत आणि लक्ष्मणाला बोलावून श्री रघुनाथांच्या सेवेस उपस्थित केले. भरत आणि लक्ष्मण आलेले पाहून राघवांनी त्यांना आलिंगन दिले आणि ते म्हणाले, रघुवंशी राजकुमारांनो, मी ब्राह्मणाचं ते परमोत्तम कार्य यथातथ्य पार पाडलं आहे. आता मी पुन्हा राजधर्माची परमसीमा असलेल्या राजसूय यज्ञाचं अनुष्ठान करू इच्छितो. माझ्या विचारानं हा धर्मसेतू यज्ञ अक्षय तसंच अविनाशी फळ देणारा आहे. तो धर्माचं पोषक तसंच समस्त पापांचा नाश करणारा आहे. तुम्ही दोघे माझा आत्माच आहात, म्हणून तुमच्यासह या उत्तम राजसूय यज्ञाचं अनुष्ठान करण्याची माझी इच्छा आहे, कारण त्यात राजाचा शाश्वत धर्म प्रतिष्ठित आहे. शत्रूचा संहार करणाऱ्या मित्रदेवानं उत्तम आहुतींनी युक्त अशा राजसूय नामक श्रेष्ठ यज्ञाद्वारे परमात्म्याचं यजन करून वरुणाचं पद प्राप्त करून घेतलं होतं. धर्मज्ञ सोमदेवानं धर्मपूर्वक राजसूय यज्ञाचं अनुष्ठान करून सर्व लोकात कीर्ती तसेच शाश्वत स्थान प्राप्त करून घेतलं. म्हणून आजच्या दिवस माझ्याजवळ बसून तुम्ही हा विचार करा की आमच्यासाठी कोणतं कर्म लोकात आणि परलोकात कल्याणकारी ठरेल. चित्त स्थिर ठेवून तुम्ही दोघे याविषयी मला सल्ला द्या. श्री रघुनाथांचे हे वचन ऐकून वाक्यविशारद भरत हात जोडून म्हणाला, साधो, अमित पराक्रमी महाबाहो, उत्तम धर्म तुमच्यासाठी कठीण ठिकाणीच प्रतिष्ठित आहे. ही सारी पृथ्वी देखील तुमच्यावरच आधारलेली आहे. तसेच तुमच्यात यशाची प्रतिष्ठा आहे. देव जसे प्रजापती ब्रह्मालाच महात्मा तसेच लोकनाथ म्हणतात, तसेच आम्ही आणि समस्त भूपाल तुम्हालाच महापुरुष तसेच समस्त लोकांचा स्वामी मानतात आणि त्याच दृष्टीनं तुमच्याकडं पाहतात. राजन, महाबली रघुनंदना, पुत्र जसं पित्याकडं पाहतात त्याच प्रकारे तुमच्याविषयी सर्व राजांच्या भावना आहेत. तुम्हीच समस्त पृथ्वी आणि संपूर्ण प्राण्यांचा देखील आश्रय आहात. मग नरेश्वरा, तुम्ही असा यज्ञ कसा करू शकाल की ज्यात भूमंडलाच्या समस्त राजवंशाचा विनाश दिसतो आहे? राजन, पृथ्वीवर जे पुरुषार्थी पुरुष आहेत त्या साऱ्यांचा सर्वांच्या कोपानं त्या यज्ञात संहार होईल. पुरुषसिंहा, अतुल पराक्रमी वीरा, तुमच्या सद्गुणांमुळं सर्व जग तुम्हाला वश आहे, तुमच्या अंकित आहे. मग तुमच्यासाठी या भूतलावर राहणाऱ्यांचा विनाश करणं उचित ठरणार नाही का? भरताचे ते अमृतमय वचन ऐकून सत्यपराक्रमी श्रीरामांना मोठा आनंद झाला. मग ते कैकेयीनंदन भरताशी बोलू लागले. त्यांचे बोल शुभ होते. ते म्हणाले, निष्पाप भरता, आज तुझं बोलणं ऐकून मी संतुष्ट आणि प्रसन्न झालो आहे. पुरुषसिंहा, तुझ्या मुखातून निघालेलं हे उदार तसेच धर्मसमावेशक वचन साऱ्या पृथ्वीचं रक्षण करणारं आहे. धर्मज्ञा, माझ्या हृदयात राजसूय यज्ञाचा विचार डोकावत होता, परंतु तुझं हे सुंदर भाषण ऐकून मी त्या उत्तम यज्ञातून माझं मन काढून घेतो. लक्ष्मणाचे वडील बंधू असे म्हणाल्यावर भरत म्हणाला, रामा, बुद्धिमान पुरुषांनी असं कर्म करता कामा नये की जे सर्व जगाला त्रस्त करणारं असेल. यावर श्रीराम म्हणाले, बालकांनी सांगितलेली गोष्ट देखील जर ठीक असेल तर तिचा स्वीकार करणं हेच उचित असतं. महाबली वीरा, मी तुझे उत्तम आणि संयुक्तिक बोल लक्षपूर्वक ऐकलेले आहेत. श्रीराम आणि भरत अशा प्रकारे गप्पा गोष्टी करीत असताना लक्ष्मणाने रघुकुलनंदन श्रीरामांना पुढील शुभ बोल ऐकविले. तो म्हणाला, रघुकुलनंदना, अश्वमेध नावाचा महान यज्ञ समस्त पाप दूर करणारा परम पावन आणि दुर्धर्ष आहे. त्याचं अनुष्ठान करणं तुम्हाला रुचेल असं वाटतं. महात्मा इंद्राविषयी
इंद्राविषयी असा प्राचीन वृत्तांत ऐकिवात आहे की इंद्राच्या हातून जेव्हा ब्रह्महत्येचं पातक घडलं होतं तेव्हा तो अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान करूनच पवित्र झाला होता. महाबाहो, पूर्वीची गोष्ट आहे जेव्हा देव आणि असुर मिळून मिसळून राहत होते त्यावेळी वृत्रासुर नावाचा प्रसिद्ध असा एक मोठा असुर अस्तित्वात होता. लोकादराला प्राप्त झालेला तो असुर 100 योजन जाड आणि 300 योजन उंच होता. तिन्ही लोकांवर तो आपलेपणानं प्रेम करीत होता आणि साऱ्यांकडे स्नेहपूर्ण दृष्टीनं पाहत होता. त्याला धर्माचं यथार्थ ज्ञान होतं. तो कृतज्ञ आणि स्थितप्रज्ञ होता. तसेच तो पूर्ण सावधानपणानं धनधान्य संपन्न पृथ्वीचं धर्मपूर्वक शासन करीत होता. त्याच्या शासनकाळात पृथ्वी सर्व कामना पूर्ण करणारी होती. इथली फळं, फुलं आणि मुळं सर्वच रसदार होती. महात्मा वृत्रासुराच्या राज्यात ही भूमी नांगरल्याशिवायच आणि पेरल्याशिवायच अन्न उत्पन्न करीत असे. तसेच सदैव धनधान्य संपन्न असे. अशा प्रकारे तो असुर समृद्धशाली तसंच अद्भुत राज्याचा उपभोक्ता होता. एकदा वृत्रासुराच्या मनात असा विचार आला की मी परम उत्तम तप करावं, कारण तप हेच परम कल्याणाचं साधन आहे. इतर सारं सुख म्हणजे केवळ मोहमाया आहे. मग त्यानं आपल्या ज्येष्ठ पुत्र मधुरेश्वर याला राजा करून पौरजनांच्या हवाली केलं आणि सर्व देवतांना त्रस्त करीत तो कठोर तपस्या करू लागला. वृत्रासुरानं तप सुरू केल्यावर इंद्र मोठा दुःखी होऊन भगवान विष्णूंपाशी गेला आणि म्हणाला, महाभाहो, तप करणाऱ्या वृत्रासुरानं सर्व लोक जिंकून घेतले. तो धर्मात्मा असुर बलवान झाला आहे. सुरेश्वरा, जर तो पुनश्च अशाच प्रकारे तप करीत राहिला तर आता मी त्याच्यावर शासन करू शकत नाही. जोपर्यंत हे तीनही लोक राहतील तोपर्यंत माझ्यासह सर्व देवांना त्यांच्या अधीन राहावं लागेल. महाबली देवेश्वरा, त्या परम उदार असुराकडं तुम्ही उपेक्षेनं पाहता आहात, म्हणूनच त्याचं बळ वाढत आहे. जर तुम्ही क्रुद्ध झालात तर तो क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. विष्णू जेव्हापासून तुमच्याशी त्याचे प्रतिसंबंध निर्माण झाले आहेत तेव्हापासून त्यानं सर्व लोकांचं अधिपत्य प्राप्त करून घेतलं आहे. आता तरी तुम्ही नीट लक्ष घालून सर्व लोकांवर कृपा करा. तुम्ही रक्षण केलं तरच सर्व जग शांत आणि निरोगी राहू शकेल. विष्णुदेवा, हे सारे देव तुमच्याकडंच पाहत आहेत. वृत्रासुराचा वध हे एक महान कार्य आहे. ते करून तुम्ही या देवांवर उपकार करा. प्रभो, तुम्ही सदैव या महात्मा देवांना सहाय्यच केलं आहे. हा असुर इतरांसाठी अजिंक्य आहे. तेव्हा आता तुम्हीच निराश्रित देवांचा आश्रयदाता व्हा. इथे 73वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 74वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.